नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन दांगट तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण 30 नोव्हेंबर 2022 रोजीचे चालू घडामोडीचे महत्त्वाचे 10 प्रश्न आणि त्याचबरोबर करंट इयरमधील चर्चेतील मुद्दे देखील रिवाइज करणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला देखील विसरू नका, म्हणजे चॅनलवर येणाऱ्या चालू घडामोडीच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। आणि आता आपण लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे, 41व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यामध्ये कोणत्या राज्याला भागीदार राज्याचा पुरस्कार देण्यात आला? तर याचं उत्तर काय आहे? महाराष्ट्र। आपल्या महाराष्ट्र राज्याला या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यामध्ये भागीदार राज्याचा पुरस्कार मिळाला आहे, म्हणून पर्याय क्रमांक पहिला महाराष्ट्र याचं योग्य उत्तर आहे। तर हा मेळावा कितवा होता? तर 41वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा होता आणि त्यामध्ये महाराष्ट्राला भागीदार राज्याचा पुरस्कार मिळालेला आहे। त्याचबरोबर आपल्याला पर्यायाबद्दल देखील माहिती घ्यायची आहे। तर पर्यायामध्ये गुजरात आहे। गुजरात हे राज्य मुख्यमंत्री मातृशक्ती योजनेसाठी यावर्षी चर्चेत राहिलेलं आहे। नंतर केरळ आहे। केरळ हे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मेडिसेप ही योजना सुरू करणारं राज्य आहे, जी की वैद्यकीय विमा योजना आहे। त्यानंतर उत्तर प्रदेश कशासाठी चर्चेत आहे? तर तिसऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन उत्तर प्रदेशमध्ये 2023 मध्ये होणार आहे। आता यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, 41वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यामध्ये कोणत्या मंत्रालयानं सार्वजनिक संपर्क आणि प्रसारासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठीचा पुरस्कार पटकावला? तर सार्वजनिक संपर्क आणि प्रसारासाठी जे उत्कृष्ट योगदान दिलेला पुरस्कार आहे, तर यासाठीचा जो पुरस्कार आहे तो आरोग्य मंत्रालयाला देण्यात आलेला आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा आरोग्य मंत्रालय। तर भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा जो आहे यावर्षीचा तो नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। त्याची आवृत्ती होती 41वी। तारीख कोणती होती? तर 14 ते 27 नोव्हेंबर दरम्यान याचं आयोजन झालं आणि याची थीम लक्षात ठेवा, थीम आहे व्होकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल। त्यानंतर याचं उद्घाटन लक्षात ठेवायचं आहे, उद्घाटन पियुष गोयल यांनी केलं, जे की केंद्रीय वाणिज्य मंत्री आहेत। आणि या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याला जे भागीदार राज्य होते त्यामध्ये बिहार, झारखंड आणि महाराष्ट्र हे 3 राज्य भागीदार राज्य होते। आणि यामध्ये फोकस राज्य जे आहेत त्यामध्ये उत्तर प्रदेश आणि केरळचा समावेश आहे, ही 2 राज्य फोकस राज्य। त्याचबरोबर यामध्ये महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या व्यापार मेळाव्यात लेह आणि लडाख जे आहे ते पहिल्यांदाच सहभागी झालेला आहे। तर ह्या ज्या इतर गोष्टी असतात ना, तर ह्या मल्टीलाईन क्वेश्चनसाठी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे असतात। आणि या मेळाव्यामध्ये आरोग्य मंत्रालयाला काय झालेलं आहे? तर संपर्क आणि प्रसारासाठीचा उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल पुरस्कार देण्यात आलेला आहे। आणि महाराष्ट्राला कोणता? तर भागीदार राज्याचा पुरस्कार मिळालेला आहे। तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा। आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, भारत आणि मलेशियातील संयुक्त लष्करी युद्ध सराव हरिमाऊ शक्ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? तर हा जो हरिमाऊ शक्ती युद्ध सराव आहे तो यावर्षी मलेशियामधील क्लांग या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। काय नाव आहे? तर क्लांग। तर हरिमाऊ शक्ती हा जो युद्ध सराव आहे हा 2012 पासून याचं आयोजन करण्यात येतं आणि यावर्षी हा युद्ध सराव मलेशियामधील पुलई क्लांग या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर याचा कालावधी जो आहे तो 28 नोव्हेंबरपासून 12 डिसेंबरपर्यंत आहे। आणि यामध्ये सहभाग घेतलेले जे भारतीय लष्कराची तुकडी आहे तिचं नाव आहे गढवाल रायफल्स तुकडी आणि मलेशियाची जी लष्कराची तुकडी आहे तिचं नाव आहे रॉयल मलय तुकडी। तर हा जो युद्ध सराव आहे तो लक्षात ठेवायचा आहे आणि हा वार्षिक युद्ध सराव आहे हे देखील लक्षात ठेवा, जो की भारत आणि मलेशिया दरम्यानचा युद्ध सराव आहे। आता याबरोबर पर्यायामध्ये जे इतर ठिकाण दिलेले आहेत त्या ठिकाणी देखील यावर्षी काही युद्ध सराव झालेले आहेत, तर ते तुम्ही मी जोपर्यंत उत्तर सांगत नाही तोपर्यंत आठवण्याचा प्रयत्न करत जा। तर यामध्ये पीच ब्लॅक हा जो युद्ध सराव आहे तो डार्विन या ठिकाणी झालेला आहे। आणि पीच ब्लॅक हा युद्ध सराव वायुदलाचा युद्ध सराव आहे, जो की भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान आयोजित केला जातो। नंतर जोधपूर आहे। तर जोधपूर या ठिकाणी कोणता युद्ध सराव झालेला आहे? तर गरुड वायुदल युद्ध सराव झालेला आहे, जो की 7वा युद्ध सराव होता आणि तो कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो? तर भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान। आणि नंतर औली आहे। औली या ठिकाणी उत्तराखंडमध्ये भारत आणि अमेरिका दरम्यान संयुक्त सैन्य प्रशिक्षण सराव ज्याचं नाव आहे युद्ध अभ्यास तो आयोजित करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे हे सगळे युद्ध अभ्यास तुम्ही लक्षात ठेवा। आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, फ्रान्सचे मंत्री सेबेस्टियन लेकार्नो यांनी भारताच्या कोणत्या युद्धनौकेला भेट दिली? तर फ्रान्सचे मंत्री सेबेस्टियन लेकार्नो जे होते ते नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते आणि त्या दौऱ्यादरम्यान त्यांनी यावर्षी अनावरण करण्यात आलेली जी विक्रांत युद्धनौका आहे भारताची, या युद्धनौकेला त्यांनी भेट दिलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 विक्रांत या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे।
तर फ्रान्सच्या सेबेस्टियन लेकार्नू यांचा जो भारत दौरा आहे त्याबद्दलचे महत्त्वाचे पॉईंट आपण पाहूया. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या सशस्त्र दलाचे मंत्री सेबेस्टियन लेकार्नू यांच्या दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी संरक्षणविषयक वार्षिक चर्चेची चौथी फेरी झालेली आहे. त्यानंतर सेबेस्टियन लेकार्नू यांनी भारताचं स्वदेशी विमानवाहू जहाज INS विक्रांतला भेट दिली. आणि तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे फ्रान्स हा भारताचा अत्यंत विश्वासू धोरण भागीदार असून 2023मध्ये हे दोन्ही देश त्यांच्या धोरणात्मक भागीदारीची किती वर्ष साजरी करणार, तर 25 वर्ष. तर हे पॉईंट्स आहेत या दौऱ्याच्या बाबतीमध्ये, ते लक्षात ठेवा. आणि हे विक्रांतचा मुद्दा या ठिकाणी आल्यामुळं हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट बनतो. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि कार्नेगी इंडियाद्वारे नवी दिल्ली या ठिकाणी कितव्या जागतिक तंत्रज्ञान परिषदेचं आयोजन करण्यात आलं. तर ही जी जागतिक तंत्रज्ञान परिषद आहे ती यावर्षी 7वी होती, म्हणून पर्याय क्रमांक 4 7व्या जागतिक तंत्रज्ञान परिषदेचं आयोजन लक्षात ठेवा. आणि ही जी जागतिक तंत्रज्ञान परिषद आहे ती पहिल्यांदा कधी आयोजित करण्यात आली ते देखील लक्षात असू द्या. पहिली आवृत्ती जी आहे ती 2016 साली बेंगळुरू या ठिकाणी झालेली आहे. आणि आत्ताची जी आवृत्ती आहे ती 7वी आहे आणि ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. कालावधी 29 नोव्हेंबरपासून 1 डिसेंबर दरम्यान या परिषदेचा कालावधी राहिलेला आहे. आणि हिची थीम कोणती होती, तर जिओ पॉलिटिक्स ऑफ टेक्नॉलॉजी. आणि ही जी परिषद आहे ती भारताची भूतंत्रज्ञानावरील वार्षिक परिषद आहे. आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि कार्नेगी इंडिया यांच्याद्वारे ही परिषद आयोजित केली जाते. आणि यामध्ये अमेरिका, सिंगापूर, जपान, नायजेरिया, ब्राझील, भूतान, युरोपियन युनियन आणि इतर देशांचे मंत्री आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी या शिखर परिषदेला सहभागी झाले आहेत. अशा प्रकारे या परिषदेच्या बाबतीमध्ये तुम्ही माहिती लक्षात ठेवणार आहात. आणि यानंतर आता आपण काय करूया, तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राच्या समितीनं कोणत्या देशातील प्रवाळ भित्तीचा समावेश धोक्यात असलेल्या जागतिक वारसास्थळामध्ये करण्याची शिफारस केली. आता हा जो मुद्दा आहे हा खरं तर आपल्याला कंबाईनसाठी महत्त्वाचा आहे. याचं कारण आहे, यामध्ये संयुक्त राष्ट्रानं जरी शिफारस केली असली तरी संबंधित देशानं काय केलं आहे, तर त्याला नकार दिलेला आहे. म्हणून हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. तर आपण याबद्दल माहिती घेऊया. ऑस्ट्रेलियामधली ग्रेट बॅरियर रीफ जी आहे या प्रवाळ भित्तीचा समावेश धोक्यात असलेल्या जागतिक वारसास्थळामध्ये करण्याची शिफारस संयुक्त राष्ट्राच्या समितीनं केलेली आहे. मात्र त्याला ऑस्ट्रेलियानं नकार दिलेला आहे. आता याला ऑस्ट्रेलियानं नकार देण्याचं कारण काय आहे, तर ऑस्ट्रेलियाकडून या संबंधित कारण देण्यात आलं आहे की जगातल्या सगळ्याच प्रवाळ खडकांना हवामान बदलाचा धोका आहे. त्यामुळे ग्रेट बॅरियर रीफ या प्रवाळ द्वीपाला धोक्यात असलेल्या स्थळांच्या यादीत टाकू नये अशी भूमिका आता ऑस्ट्रेलियानं घेतलेली आहे. तर ह्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवायचं आहे. कंबाईनच्या दृष्टीनं हा प्रश्न आणि राज्यसेवेच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर मुद्दा काय लक्षात ठेवणार आहात, तर ग्रेट बॅरियर रीफ जी आहे तिला 1981मध्ये जागतिक आश्चर्य म्हणून नमूद केलेलं आहे. तर अशा प्रकारे ग्रेट बॅरियर रीफच्या बाबत हा मुद्दा आहे तो तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या देशानं नुकतंच 3 अंतराळवीरांना बांधकामाधीन तियांगॉंग या अवकाश स्थानकावरती पाठवलेलं आहे. आता जगामध्ये 2च अवकाश स्थानकं आहेत हे लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे रशिया, अमेरिका इत्यादी देशांनी मिळून पाठवलेलं अवकाश स्थानक एक, जे की सध्या कार्यरत आहे, त्याला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक म्हणतात. आणि दुसरं जे अवकाश स्थानक आहे ते चीन तयार करत आहे आणि त्याचं बांधकाम सुरू आहे. त्यासाठीच हे 3 अंतराळवीर जे आहेत ते अवकाशामध्ये पाठवलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 चीन याचं योग्य उत्तर आहे. आता या ठिकाणी पॉईंट्स काय लक्षात ठेवायचे आहेत, तर चीनची जी अंतराळ संस्था आहे तिचं नाव आहे CAMS. आणि याच संस्थेनं आता या 3 अंतराळवीरांना काय केलं आहे, तर या तियांगॉंग या अवकाश स्थानकावरती पाठवलेलं आहे. आणि हे शेवटचं अंतराळवीरांचं क्रू असणार आहे. याचं कारण काय आहे, तर यानंतर याचं काम पूर्ण होईल आणि चीन हा पहिला देश बनेल की ज्याच्याकडे स्वतःचं अंतराळ स्थानक असणार आहे. आणि या मिशनला त्यांनी सेनझाऊ मिशन असं नाव दिलेलं आहे. तर यामध्ये जे अंतराळवीर आहेत त्यांची नावं देखील लक्षात ठेवा. यामध्ये फी जुनलॉंग एक आहे, त्यानंतर डेंग क्युंगमिंग आहे, नंतर एक झांगलो आहे. अशा प्रकारचे 3 जण आहेत. आणि यातलं जे नेतृत्व करणार आहे तो फी जुनलॉंग आहे. त्याच्याकडे मोहिमेचं नेतृत्व आहे. आणि ही जी मोहीम आहे ती एकूण 6 महिने या अंतराळ स्थानकामध्ये राहणार आहे. आणि त्याचं ते बांधकामाचं जे काम आहे ते लोक ते पाहणार आहेत. आणि याच्यानंतर या अंतराळ स्थानकाचं बांधकाम पूर्ण होईल. आणि त्यानंतर चीन हा जगातला पहिला देश असणार आहे ज्याच्याकडे स्वतःचं अंतराळ स्थानक असेल. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि याची जी मोहीम सुरू झाली आहे, म्हणजे पहिल्यांदा 2021मध्ये हे अंतराळ स्थानक लॉन्च करण्यात आलं म्हणजे त्याच्या कामासाठी. आणि त्याचं काम आता ते सुरू आहे. आणि याचं आयुष्य जे असणार आहे ते 10 वर्षाचं असेल. आणि आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक जे आहे ते काही वर्षाच्या नंतर निवृत्त होणार आहे. त्यानंतर एकमेव चीन असा देश असणार आहे ज्याच्याकडे अंतराळ स्थानक असणार आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे,
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका षटकामध्ये 7 षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम कोणी केला आहे? आता या ठिकाणी पहिला पॉईंट आहे 7 षटकारचा, हा देखील लक्षात ठेवा. इथे एक नो बॉल पडला होता त्यामुळं 7 षटकार झालेले आहेत. आणि याचा विक्रम कोणी केला तर महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने हा विक्रम केलेला आहे. आणि कोणत्या संघाच्या विरोधात केला असं जर विचारलं तर उत्तर प्रदेश, आणि कोणत्या बॉलरच्या विरोधामध्ये विचारलं तर शिवा सिंग, हे लक्षात ठेवणार आहात. आणि कोणत्या क्रीडा स्पर्धेमध्ये केला तर विजय हजारे ट्रॉफीमध्ये. तर हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. आणि त्यानं त्या एका षटकामध्ये एकूण 43 धावा काढलेल्या आहेत, जो की एक विश्वविक्रम आहे. त्यामध्ये 6 षटकार आणि एक नो बॉलचा रन, अशा प्रकारे एकूण 43 रन्स आहेत. तर ते तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आणि त्याचबरोबर त्याने कोणाच्या विक्रमाची बरोबरी केली तर ब्रेट हॅम्प्टन आणि जो कार्टर यांनी प्रथम श्रेणीमध्ये 2018 दोघांनी एकत्रित खेळून एका ओव्हरमध्ये हा विक्रम केला होता. तो आता ऋतुराज गायकवाडने एकट्याने केलेला आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणार आहात. तर अशा प्रकारे हे जे आहे ऋतुराज गायकवाडचा विक्रम, तो तुम्ही व्यवस्थित पाठ करा. आणि आता पर्यायबद्दल आपण रिव्हिजन करूया. तर विराट कोहली आहे. विराट कोहली T20मध्ये 4000 धावांचा टप्पा पार करणारा पहिला फलंदाज आहे. त्यानंतर जसप्रीत बुमराहनं काय केलं तर कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक 29 धावा काढल्या, जे की विश्वविक्रम आहे. आणि नारायण जगदीश यांना देखील देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विश्वविक्रम केलेला आहे. आणि तो पण विक्रम कोणत्या स्पर्धेत झाला तर विजय हजारे क्रिकेट स्पर्धेमध्ये. तर हे लक्षात ठेवा. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पुढीलपैकी महाराष्ट्रातील कोणाला राष्ट्रीय शिल्प पुरस्कार देण्यात आला? तर नुकतंच राष्ट्रीय शिल्प पुरस्कारांचं वितरण पार पडलेलं आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील 3 व्यक्तींना हे पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये अभय पंडित, अमर सातपुते आणि रजनी शिर्के, अशा प्रकारे या तिघांनाही राष्ट्रीय शिल्प पुरस्कार मिळाला. म्हणून उत्तर काय येणार तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर नुकतंच 2017, 18 आणि 19 या 3 वर्षासाठीचे 30 शिल्पगुरू पुरस्कार आणि 78 राष्ट्रीय पुरस्कार सरकारकडून प्रदान करण्यात आले. या पुरस्कारप्राप्त विजेत्यांमध्ये एकूण 36 महिलांचा समावेश असून त्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 3 कारागिरांनी राष्ट्रीय शिल्प पुरस्कार जिंकलेला आहे. तर जे शिल्प पुरस्कार विजेते आहेत ते आपण पाहूया. त्यामध्ये मातीची भांडी बनवणं यासाठी अभय ब्रह्मदेव पंडित यांना पुरस्कार देण्यात आला. नंतर चामड्याची कोल्हापुरी चप्पल यासाठी अमर बाजीराव सातपुते यांना हा पुरस्कार देण्यात आला. आणि हाताने केलेल्या भरत कामातील कौशल्यासाठी रजनी अविनाश शिर्के यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे राष्ट्रीय शिल्प पुरस्काराचे महाराष्ट्रातील 3 विजेते लक्षात ठेवा. आणि याचबरोबर हा पुरस्कार कशासाठी दिला जातो तर कुशल कारागिरांच्या कौशल्याला आणि भारतीय हस्तकला तसंच वस्त्रोद्योग क्षेत्रातील त्यांच्या मौल्यवान योगदानासाठी हे पुरस्कार दिले जातात. तर ही सगळी माहिती या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणाला परराष्ट्र सचिव म्हणून 14 महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे? आता आपल्या भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत तर विनय मोहन क्वात्रा हे भारताचे परराष्ट्र सचिव आहेत. आणि त्यांचीच आता जी मुदत आहे ती 14 महिन्यांनी वाढवण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 विनय मोहन क्वात्रा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर विनय मोहन क्वात्रा जे आहेत ते 1988च्या बॅचचे भारतीय परराष्ट्रीय सेवेचे अधिकारी आहेत. आणि त्यांना आता 31 डिसेंबरपासून 30 एप्रिल 2024 पर्यंत त्यांच्या कार्यकाळाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे, जी की 14 महिन्यांची मुदतवाढ आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि विनय मोहन क्वात्रा कोण आहेत तर ते सध्या परराष्ट्र सचिव आहेत. आणि याचबरोबर आपल्याला जे पर्याय आहेत ते देखील रिवाईज करायचे आहेत. तर पर्यायामध्ये अरुण गोयल आहेत. अरुण गोयल हा मुद्दा लक्षात ठेवा, याचं कारण सांगतो. यांची जी निवड झाली आहे ती तडकाफडकी निवड झाल्यामुळं त्यांच्या संबंधित जो खटला आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या सुरू आहे. आणि यांची निवड कशावरती झाली तर केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची निवड केंद्रीय निवडणूक आयोगावरती करण्यात आलेली आहे. तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणार आहात. हा मुद्दा जास्त चर्चेमध्ये राहिलेला आहे. त्यानंतर रमेश केजरीवाल जे आहेत ते ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. आणि विवेक जोशी हे भारतीय रिझर्व्ह बँकच्या कार्यकारी मंडळावरती संचालक आहेत. तर हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. आणि आता आपण कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करूया. कालचा पहिला प्रश्न होता, मराठवाडा साहित्य परिषदेकडून 42वे मराठवाडा साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर याचे उत्तर आहे घनसावंगी. दुसरा प्रश्न होता, सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणाला युनेस्कोचा पुरस्कार मिळाला? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई आणि भायखळा रेल्वे स्थानक मुंबई. नंतर तिसरा प्रश्न होता, भारतीय ऑलिम्पिक संघटनेची पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मान कोणाला मिळाला? तर याचं उत्तर होतं PT उषा. नंतर चौथा प्रश्न आहे, पहिल्या ऑस्ट्रो हिंद युद्ध सरावामध्ये भारतीय सैन्याचं प्रतिनिधित्व कोणत्या रेजिमेंटनं केलं? तर याचं उत्तर होतं डोगरा रेजिमेंट. नंतर पाचवा प्रश्न होता, हर घर गंगाजल योजना कोणत्या राज्यानं सुरू केली? तर याचं उत्तर होतं बिहार.
6वा प्रश्न होता, भारतामध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय बौद्ध विद्यापीठाची पायाभरणी कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे? तर याचे उत्तर आहे त्रिपुरा. हा प्रश्न नंतर मी डिलीट केला होता, याचं कारण होतं यामध्ये थोडी प्रिंट मिस्टेक झाली होती, तर ते आज तुम्हाला रिवाईज करून दिलेलं आहे. यानंतर 7वा प्रश्न होता, कोणतं राज्य सर्व लेखापरीक्षण विभागांवर देखरेख ठेवण्यासाठी लेखापरीक्षण महासंचालकांचे पद निर्माण करणारं पहिलं राज्य ठरलं? तर याचं उत्तर आहे तामिळनाडू. नंतर 8वा प्रश्न होता, तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार 2021चा विजेता कोण? तर याचं उत्तर आहे नयना धाकड, शुभम धनंजय वनमाळी आणि कुंवर भवानी सिंग सम्याल. त्यानंतर 9वा प्रश्न होता, युरोपियन स्पेस एजन्सीनं अंतराळवीर म्हणून निवड केलेले पहिले अपंग व्यक्ती कोण? तर याचं उत्तर होतं जॉन मॅकफॉल. आणि 10वा प्रश्न काय होता, तर युनाइट ॲक्टिव्हिजम टू एंड व्हायलन्स अगेन्स्ट वुमन अँड गर्ल्स ही थीम आपल्याला सांगायची होती, कोणत्या दिवसाची आहे? तर याचं उत्तर होतं जागतिक महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन. आणि यानंतर PDF बद्दल माहिती घेऊया. तर आपल्या ज्या PDF आहेत त्या ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यापर्यंतचे PDF सध्या अवेलेबल आहेत आणि नोव्हेंबरची PDF जी आहे ती 5 तारखेपर्यंत अवेलेबल होईल. तर ज्यांना या PDF खरेदी करायच्या असतील त्यांनी 9356715633 या क्रमांकावरती संपर्क करायचा आहे. आणि यानंतर आता आपण कालच्या सराव प्रश्नाचं उत्तर पाहूया. कालचा प्रश्न आहे, तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार 2021 जीवन गौरव पुरस्काराचा विजेता कोण? तर याचं उत्तर आहे कुंवर भवानी सिंग सम्याल, पर्याय क्रमांक 3. आणि आजचा प्रश्न आहे, तिऑंगॉंग अवकाश स्थानकाशी संबंधित देश तुम्हाला ओळखायचा आहे. यासाठी पर्याय आहेत भारत, चीन, अमेरिका आणि रशिया. तर योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आणि याचबरोबर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो या ठिकाणी समाप्त झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.